Run! 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 Back. 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 Hey. Che. या टोपलन फावडा आणि चिडून पावड्याची कांद्यावर ₹1 पीक विम्याच्या संदर्भात अर्जांची संख्या 3 लाखांवर गेली आहे. काय माहिती सर संदर्भात? प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगामामध्ये आपल्याकडे यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर जवळपास 127% रब्बी पेरणी आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे. या पेरणीमधील जे काही क्षेत्र विमा संरक्षित झालेलं आहे त्याच्यामध्ये 2,98,924 एवढ्या शेतकऱ्यांनी विमा अर्ज केलेले आहेत आणि 1,67,548 हेक्टर एवढं क्षेत्र हे विमा संरक्षित झालेलं आहे. आपल्याकडं जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामामध्ये पीक विमा घेतात. त्याच अनुषंगानं रब्बीमध्ये सुद्धा खूप चांगली नोंदणी आपल्याकडं पीक विम्यामध्ये झालेली आहे. 15 डिसेंबर ही याची शेवटची तारीख होती, संपलेली आहे. आता याला कधीपर्यंत लाभ मिळू शकतो? लाभ हा नुकसानीवर असतो. तो म्हणजे विमा भरला म्हणजे विमा मिळालाच पाहिजे असं नाही. रब्बी हंगामामध्ये काही नैसर्गिक आपत्तीमुळं काही नुकसान झालं किंवा पिकांच्या उत्पादकतेत घट आढळून आली तर नक्कीच या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळू शकतो.